भिवंडी तालुका की खारबाव ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्री मंगेश काशीनाथ काठे को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि खारबाव ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 29 दिसंबर 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर के अध्यक्षता में व ग्राम सेवक अनिल पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर मंजीत भाईदास पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्री मंजीत भाईदास पाटिल को माजी सरपंच महेंद्र पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट के तालुका अध्यक्ष गणेश गुलवी, डोंगे ग्राम पंचायत उप सरपंच शैलेश पाटिल, शिवसेना जुनांदुर्खी शाखा प्रमुख संजय वारघड़े सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी तथा खारबाव गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्री मंजीत भाईदास पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच मंजीत भाईदास पाटिल ने सभी लोगों का आभार माना।
प्रथमतः कालिका माता गरबी मातेला आमंत्रण करून आज आम्ही ज्यावेळेला इलेक्शन झाली 2021 साली, तेव्हा आम्ही डिक्लेअर केला की आम्ही 13च्या वेळा सरपंच आहोत. एक फॉर्मॅलिटी बनवून आपण 6 महिन्यात 1 वर्षात आपण सरपंच बदलत आहोत. आणि आज आम्ही शेवटचा म्हणजे सरपंच म्हणजे त्याला सक्षम झालो का कुठे इकडे तिकडे न करता आम्ही सरपंच म्हणजे भाईदास पाटील यांना विराजमान करून त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. आणि कामाची पद्धत आम्ही कामात चालूच केले. आम्ही पहिल्यांदा बोललो 13 सरपंच म्हणून कामात होतील. आता एक गावकऱ्यांची एक समस्या आहे, गावाला मैदान म्हणजे ग्राउंड तो तर आम्ही आता म्हणजे युद्ध पातळीवर कार्यक्रम चालूच आहे आणि तो आम्ही करणार. तसाच एक समाज झाला. त्यानंतर एक आमचा मुद्दा आहे, एक मोठा मुद्दा म्हणजे गावाची हद्द, त्याच्यासाठी पण आम्ही पूर्ण ताकदीने उतरलोय आणि ते पण आम्ही आता या 2-4 महिन्यांनी पूर्ण केलं. शिस्तीचं काम झालेलं आहे. खाली आचारसंहिताचा हे असला, दोन्ही इलेक्शनच्या आचारसंहिता असल्यामुळे आमचा कार्यक्रम थोडा लेट होत गेला, पण आम्ही ते कामं पूर्णच करणार. राहिला विषय इलेक्शनच्या वेळेला आम्ही वचन दिला होता टोरंटोला आम्ही गावात घुसून देणार नाही. आज पण आम्ही तो वचन पाळतच आहोत आणि आम्ही टोरंटोला गावात घुसून देणार नाही. आता लोकांचा गैरसमज असाच आहे का टोरंटोला घुसून देणार म्हणजे आम्हाला फुकट वीज पाहिजे. फुकट वीज तर कोणी तर देणार नाही. महाराष्ट्र सरकारने ठरवलं तर फुकट वीज मिळणार आहे. टोरंटोला येतात तरी आम्ही आज गाववाल्यांना एक आव्हान केले, लोकांना सांगितले का बाबा 50 ते 100 या दरम्यान तुम्ही वीज जर पाडले तर टोरंटो गावात येणार नाही, तेवढा बिल भरा, बाकीची जबाबदारी मी घेतोय. आणि आज पण आम्ही लोकांना सांगतोय का तुम्ही 50च्या पुढे युनिट पाडले तर गावात टोरंटोला घुसून देणार नाही. हा माझा शब्द तेव्हा पण होता आणि आज पण आहे आणि तो आम्ही पाळणार. आज हरभाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंजित भाईदास पाटील या एका युवा नेतृत्वाची या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या गावचे जे तो पॅनल निवडून आला 2021 ला, त्याच्यामध्ये 13 पैकी 13 सदस्य निवडून आणण्याचं मोठं काम हे महेंद्रजी पाटील यांनी केलं आणि संपूर्ण गावाने जो त्यांना पाठिंबा दिला आणि त्या अनुषंगाने त्यांनी सर्वच आपल्या पॅनलच्या सर्व सदस्यांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केला, ती एक चांगली आणि एक दर्जेदार गोष्ट घडलेली आहे. त्या अनुषंगाने आज मंजित पाटील यांची जी निवड झालेली आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून एक चांगलं कार्य या खारभाव ग्रामपंचायतीचं होईल. तिची जिथं मोठ्या प्रमाणात कामं होत असतात. मी नेहमी 2 ते 3-4 महिन्यामध्ये नेहमी या गावात कार्यक्रमासाठी कुठलं उद्घाटन इथं चालू असतो. विकासाची गंगा ही महेंद्रजी पाटील आणि बालेमामा यांच्या मार्गदर्शनाखाली खारभाव गावामध्ये वाहत आहे. त्याच्यामध्ये आणखीन भर पाडण्याचं काम हे मंजित करेल, त्याच्यामध्ये मला तील मात्र शंका नाही आणि त्याच्या हातून चांगलं काम हो त्याच्या पाठीशी आम्ही सर्वच जण आहोत आणि पुन्हा एकदा त्याला मी शुभेच्छा. आई देवी माते